नमस्कार. आज आपण गाजर, पालक आणि कोथिंबीरपासून अतिशय पौष्टिक आणि रुचकर असे थालीपीठ बनवणार आहोत. तर हे थालीपीठ कसे बनवायचे ते आता आपण बघू. तर हे थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी बाजरीचे 2 वाट्या पीठ घेतले, त्यात चवीनुसार मीठ घातले, छोटा पाऊण चमचा हळद, मोठा अर्धा चमचा लाल तिखट घातले आणि अर्धा चमचा जिरं घातले, पाव चमचा इथे ओवा घालते मी. त्यानंतर हिरवी मिरची, लसूण आणि अगदी थोडंसं जिरं याचा ठेचा केलेला आहे आणि तो सुद्धा आपण या पिठामध्ये मिक्स करायचा. आता तिखटाचं प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे ठेवायचे. तर सर्व पिठामध्ये आपण तिखट, हळद, मीठ सर्व मिक्स केले. त्यानंतर स्वच्छ धुवून निवडून बारीक कट केलेली कोथिंबीर आपण यात घालतोय. त्यानंतर किसलेलं गाजर आपण यात घालून घेतोय आणि आता बारीक कट केलेला पालकसुद्धा आपल्याला यात घालून घ्यायचा. मात्र पालक आपण थोडा मिक्स करून हे पिठामध्ये घालणार आहोत. आता ह्या भाज्या आणि पीठ हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर शिल्लक राहिलेला पालकसुद्धा आपण यात घालून घ्यायचा आहे. बघा, हाताने छान पीठ मिक्स केल्यानंतर भाजीलासुद्धा पाणी सुटतं आणि त्यामुळे आपलं हे पीठ छान भिजवलं जातं. मात्र अगदीच थोडंसं कमी जर पडलं तर आपण आवश्यकतेनुसार थोडंसं पाण्याचा हात घेऊन हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर बघा, अगदी थोडंसं पाणी आपण यात घातलं आहे. पुन्हा हे पीठ छान मिक्स करून घेऊ आणि गरज पडली तर पुन्हा थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे. आता एवढंसं पाणी पुरेसं होईल, म्हणजे साधारण अर्धा कप इतकं पाणी आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी लागले. हे थालीपीठ आपण संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा मुलांना टिफिनसाठी, नाश्त्यासाठी सुद्धा अतिशय चविष्ट लागतात. तर बघा, आपलं हे पीठ आता भिजवून झालेलं आहे. आता एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे, तो ओला करून घ्यायचा आणि त्यावर आपल्याला किती मोठं किंवा कुठल्या साईजचं थालीपीठ हवं त्यानुसार आपण पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि एकसारखं छान हाताने थापून घ्यायचं आहे. अगदी बारीक किंवा अगदी जाड नको. त्यानंतर 5 छिद्र करून घ्यायचे, म्हणजे थालीपीठ आतून बाहेरून छान शिजलं जातं किंवा ते भाजलं जातं. तर आता तवा तापलेला आहे, त्यावर आपण आपल्या आवडीनुसार तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि अलगद हे थालीपीठ आपण तव्यावर घालून घेतले. त्यानंतर त्याला थोडंसं पुन्हा तेल सोडायचं आहे आणि आता थालीपीठ आपण उलटून द्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी छान खरपूस खमंग असं भाजून घ्यायचं आहे. आणि गरमागरम हे थालीपीठ आपण कुठल्याही चटणीसोबत, सॉससोबत सर्व करू शकता. अतिशय सोपी रेसिपी आहे, हेल्दी आहे आणि टेस्टी देखील आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी, ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.